गुड मॉर्निंग एव्हरीवन. हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन्स अँड अरेन्स यामध्ये आपण राहिलेला पार्ट पाहतोय. याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे पीपीएल. पीपीएल म्हणजे प्लेन पोलराइज लाईट. तर प्लेन पोलराइज लाईट म्हणजे काय? लाईट विच व्हायब्रेट्स इन ओनली वन प्लेन. जी लाईट फक्त एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेट होते अशा लाईटला काय म्हणतात? पीपीएल म्हणतात. दिस इज कॉल्ड ऑर्डिनरी लाईट. दिस इज कॉल्ड ऑर्डिनरी लाईट. ही सर्व प्लेनमध्ये व्हायब्रेट होते. ही ऑर्डिनरी लाईट सर्व प्लेनमध्ये व्हायब्रेट होते. व्हायब्रेट्स इन ऑल पॉसिबल प्लेन्स. जर ही ऑर्डिनरी लाईट आपण पोलरायझरमधून पास केली, फॉर एक्झाम्पल निकोल्स प्रिझममधून जर आपण पास केले, निकोल्स प्रिझम हा कशापासून बनलेला आहे? मेड फ्रॉम कॅल्साइट क्रिस्टल. याच्यावरती 2-3 वेळेस सीटमध्ये क्वेश्चन विचारला आहे. निकोल्स प्रिझम मेड फ्रॉम कॅल्साइट क्रिस्टल. कॅल्साइट क्रिस्टल म्हणजे काय? CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. जर ऑर्डिनरी लाईट आपण निकोल्स प्रिझममधून जर पास केली तर आपल्याला जी लाईट मिळते ती लाईट कोणती असते? पीपीएल असते. इथं सर्व प्लेनमध्ये व्हायब्रेट झाले, इथे फक्त एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेट झाले अँड दिस इज कॉल्ड पीपीएल. लाईट विच व्हायब्रेट्स इन ओनली वन प्लेन इज कॉल्ड पीपीएल. त्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. व्हॉट इज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी? तर ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ही एक प्रॉपर्टी आहे. कुणाची प्रॉपर्टी आहे? तर ऑर्गॅनिक कंपाऊंडची प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी ऑफ अन ऑर्गॅनिक कंपाऊंड टू रोटेट दी पीपीएल. टू रोटेट दी पीपीएल इज कॉल्ड ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंडची अशी प्रॉपर्टी की ती प्रॉपर्टी काय म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंडची अशी प्रॉपर्टी की त्यामध्ये काय होतं? पीपीएल रोटेट केली जाते. एक तर राईट साईडला रोटेट केली जाते किंवा लेफ्ट साईडला रोटेट केली जाते. अशा प्रॉपर्टीला काय म्हणतात? ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणतात. दिस इज कॉल्ड पीपीएल. ही काय आहे? पीपीएल आहे. एकाच डायरेक्शनमध्ये व्हायब्रेट होते. हे जर आपण समजा ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या ॲक्युअस सोल्युशनमधून आपण पास केली. कोणते? ग्लुकोज. ग्लुकोज आपण काय घेतले? ॲक्युअस सोल्युशन घेतले. जेव्हा आपण ही पीपीएल ग्लुकोजच्या ॲक्युअस सोल्युशनमध्ये पास करतो तेव्हा जी आपल्याला लाईट मिळते ती लाईट काय झालेली असते? रोटेट झाली असते. इथे आपल्याला कोणत्या साईडला रोटेट झाली असते? तर ही जी पीपीएल आहे ती राईट साईडला रोटेट झाली किंवा ही पीपीएल काय होईल? लेफ्ट साईडला रोटेट होईल. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंडची ही जी प्रॉपर्टी आहे टू रोटेट दी प्लेन ऑफ पीपीएल तिला आपण काय म्हणतो? ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणतो. आणि जे मॉलिक्यूल पीपीएल रोटेट करतात त्यांना काय म्हणतात? ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्युल्स. जे मॉलिक्यूल पीपीएल रोटेट करतात त्यांना म्हणतात ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्युल्स. फॉर एक्झाम्पल ग्लुकोज इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे असिमेट्रिक और कायरल कार्बन ॲटम. असिमेट्रिक किंवा कायरल कार्बन म्हणजे काय? कार्बन ॲटम विच इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स और ग्रुप्स. जो कार्बन ॲटम 4 डिफरंट ॲटम और ग्रुपला अटॅच आहे अशा कार्बन ॲटमला काय म्हणायचं आहे? असिमेट्रिक और कायरल कार्बन ॲटम. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट मॉलिक्यूल आहे कायरल मॉलिक्युल्स. कायरल मॉलिक्युल्स म्हणजे कोणते? मॉलिक्युल्स विच कंटेन कायरल सेंटर और कायरल कार्बन ॲटम. ज्या मॉलिक्यूलमध्ये कायरल सेंटर असतो, कायरल कार्बन ॲटम असतो अशा मॉलिक्युल्सला काय म्हणतात? कायरल मॉलिक्युल्स म्हणतात. आणि कायरल मॉलिक्युल्स हे नेहमी कशा असतात? ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतात. ऑप्टिकली ॲक्टिव्ह याचा अर्थ काय? ते पीपीएल रोटेट करतात. हे कशा असतात? नॉन सुपर इम्पोजेबल. नॉन सुपर इम्पोजेबलचा मिनिंग तुम्हाला अजून पुढे समजणार आहे. तर नॉन सुपर इम्पोजेबल म्हणजे काय? जर तुम्ही एखाद्याची मिरर इमेज घेतली, एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडची जर तुम्ही मिरर इमेज घेतली तर ओरिजिनल इमेज आणि मिरर इमेज हे कधीही सुपर इम्पोज होत नाहीत, करेक्ट मॅच होत नाहीत. त्याच्यासाठी आपण हा वर्ड यूज करतोय नॉन सुपर इम्पोजेबल. सी दिस एक्झाम्पल. दिस इज 2 क्लोरोब्युटेन. याच्यामध्ये हा जो कार्बन आहे तो कार्बन कोणता आहे? असिमेट्रिक कार्बन आहे. कारण ह्या कार्बन काय काय अटॅच आहे? हा जो एच आहे तो एच आपण असं लिहूया. दिस इज असिमेट्रिक कार्बन ॲटम. दिस इज असिमेट्रिक कार्बन ॲटम because this carbon atom is attached to 4 different atoms or groups. First is hydrogen, second methyl, third chlorine and fourth is ethyl. म्हणजे चारही ॲटम किंवा ग्रुप कसे डिफरंट आहेत आणि त्यामुळे हा जो कार्बन ॲटम आहे तो कसा आहे? कायरल कार्बन ॲटम आहे. आणि ह्या मॉलिक्यूलला काय म्हणायचं? कायरल मॉलिक्यूल म्हणायचं. हा कसा असणार आहे? नॉन सुपर इम्पोजेबल. याची जर तुम्ही मिरर इमेज घेतली तर ती कशी असणार आहे? नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असणार आहे. हे कशा असतात? ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतात. समजलं सर्वांना? इनॅन्शिओमर्स अँड डायस्टेरिओमर्स. तर इनॅन्शिओमर्स म्हणजे काय आणि डायस्टेरिओमर्स म्हणजे काय? तर इनॅन्शिओमर्स म्हणजे काय असतात? नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ ईच अदर. समजा फॉर एक्झाम्पल आपण हा मॉलिक्यूल घेतला. दिस इज लॅक्टिक ॲसिड. दिस इज लॅक्टिक ॲसिड. याची मिरर इमेज जर आपण पाहिली तर ही मिरर इमेज आपल्याला अशी दिसेल. ओके, ही मिरर इमेज उचलली आपण आणि बरोबर जर याच्यावरती ठेवली तर ती करेक्ट मॅच होईल का? तर ती करेक्ट मॅच होणार नाही. यालाच आपण काय म्हणतो? नॉन सुपर इम्पोजेबल
मिरर इमेजेस ऑफ इच अदर, म्हणजे ह्या मॉलिक्यूलची ही मिरर इमेज ही उचलली आणि याच्यावरती ठेवली तर करेक्ट मॅच होत नाही, त्यामुळे अशा कंपाऊंड्सला काय म्हणतात इनिशिओमर्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल एक असेल डी लॅक्टिक ॲसिड तर दुसरा काय असतो एल लॅक्टिक ॲसिड, किंवा आपण यालाच काय म्हणतो प्लस लॅक्टिक ॲसिड किंवा दुसरा आहे मायनस लॅक्टिक ॲसिड. ओके, इनिशिओमरच्या आयडेंटिकल फिजिकल प्रॉपर्टीज असतात, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, सेम फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, म्हणजे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ह्या दोन्ही कंपाऊंडच्या काय असतात सेम असतात. डिफरन्स कशामध्ये फक्त पहा, रोटेट PPL इन सेम एक्सटेंट बट इन अपोजिट डायरेक्शन. नीटले शेडन यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ह्या सेम असतात. रोटेट PPL इन सेम एक्सटेंट, सेम एक्सटेंट म्हणजे काय, जर यांनी 90 डिग्रीमध्ये PPL रोटेट केली तर हा सुद्धा काय करतो 90 डिग्रीमध्येच रोटेट करतो, बट इन अपोजिट डायरेक्शन, परंतु याची डायरेक्शन मात्र कशी असते अपोजिट असते. डी काय करतो राईट साईडला 90 डिग्रीमध्ये रोटेट करतो, तर हा काय करतो लेफ्ट साईडला 90 डिग्रीमध्ये रोटेट करतो. एवढंच फक्त डिफरन्स आहे ह्या दोन कंपाऊंडमध्ये, डी लॅक्टिक ॲसिडमध्ये आणि हे लॅक्टिक ॲसिड. ओके, त्यानंतर डायस्टेरिओमर्स. तर डायस्टेरिओमर्स म्हणजे काय, तर हे कशा असतात सांगा, नॉन सुपर इम्पोजेबल, म्हणजे करेक्ट मॅच होत नाही आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल अँड नॉट मिरर इमेजेस ऑफ इच अदर. नीट लक्षात हा वर्ड कोणता आहे नॉट आहे, नॉट मिरर इमेजेस ऑफ इच अदर. हे कशा असतात मिरर इमेजेस ऑफ इच अदर असतात, म्हणजे एकमेकांचे ते मिरर इमेज असतात, पण इथे काय असतात ते नॉट मिरर इमेजेस ऑफ इच अदर. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपण हा मॉलिक्यूल घेतला तर याची मिरर इमेज ही आहे का पहा, तर ही मिरर इमेज नाही आहे, कारण इथे पहा COH CCH3 आहे, इथे आहे सेम आहे नो प्रॉब्लेम. इथे पहा 2 OH कुठे आहेत राईट साईडला, मग इथे लेफ्ट साईडला काय यायला पाहिजे होते 2 OH यायला पाहिजे होतं ना, लेफ्ट साईडला काय यायला पाहिजे होते 2 OH यायला पाहिजे होते. याचा अर्थ हे दोन मिरर इमेज आहेत का नाही आहेत, याचा अर्थ नॉट मिरर इमेजेस ऑफ इच अदर. इनिशिओमर कसे असतात मिरर इमेजेस ऑफ इच अदर, हे कसे असतात नॉट मिरर इमेजेस ऑफ इच अदर. हे नॉन सुपर इम्पोजेबल असतात, हे सुद्धा नॉन सुपर इम्पोजेबल असतात. ही उचला आणि याच्यावरती ठेवा करेक्ट मॅच होईल का नाही होणार, याचा अर्थ नॉन सुपर इम्पोजेबल. यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज कशा असतात डिफरंट असतात, यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज कशा असतात सेम असतात. दिस इज द डिफरन्स बिटवीन इनिशिओमर्स अँड डायस्टेरिओमर्स. न्यू पॉईंट रॅसिमिक मिक्सचर. रॅसिमिक मिक्सचर म्हणजेच रॅसिमेट. रॅसिमिक मिक्सचर म्हणजे काय, ॲन इक्विमोलार मिक्सचर ऑफ टू इनिशिओमर्स म्हणजे फॉर एक्झाम्पल एक आहे डी लॅक्टिक ॲसिड आणि दुसरा आहे एल लॅक्टिक ॲसिड. यांचं जर आपण इक्विमोलार मिक्सचर घेतलं तर ते मिक्सचर म्हणजेच काय असतं रॅसिमिक मिक्सचर. ओके, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. रॅसिमिक मिक्सचर हे कसं असतं ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. ऑप्टिकली इनॲक्टिव्ह याचा अर्थ PPL रोटेट करत नाही. ड्यू टू एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन, हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे. रॅसिमिक मिक्सचर इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह बाय ड्यू टू एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे रिझॉल्युशन. रिझॉल्युशन म्हणजे काय, सेपरेशन ऑफ टू इनिशिओमर्स. पहा आपल्याकडे हे काय डी आणि एल आहे, डी आणि एल म्हणजे काय, तर आपण डी आणि एल मिक्स केलेत, याचा अर्थ ते काय तयार झाले रॅसिमिक मिक्सचर तयार झाले. दिस इज REM रॅसिमिक मिक्सचर. आणि जेव्हा रॅसिमिक मिक्सचरमधून तुम्ही इनिशिओमर सेपरेट करता, एक इनिशिओमर डी आहे दुसरा इनिशिओमर एल आहे, तर अशा प्रोसेसला काय म्हणायचं रिझॉल्युशन. सेपरेशन ऑफ टू इनिशिओमर्स म्हणजेच काय सेपरेशन ऑफ रॅसिमिक मिक्सचर इनटू इनिशिओमर्स इज कॉल्ड रिझॉल्युशन. त्यानंतर रॅसिमायझेशन याच्याबरोबर अपोजिट. रॅसिमायझेशन म्हणजे काय प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ टू इनिशिओमर्स इनटू रॅसिमिक मिक्सचर. समजा तुमच्याकडे एक आहे डी लॅक्टिक ॲसिड आणि दुसरा आहे एल लॅक्टिक ॲसिड, आणि हे जर तुम्ही कंबाईन केले तर काय तयार होणार रॅसिमिक मिक्सचर तयार होणार, आणि ह्याच प्रोसेसला काय म्हणतात रॅसिमायझेशन म्हणतात. याचाच अर्थ प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ टू इनिशिओमर्स इनटू रॅसिमिक मिक्सचर इज कॉल्ड रॅसिमायझेशन. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे मेसो कंपाऊंड. मेसो कंपाऊंड म्हणजे काय एकदम इझी आहे, कंटेन्स कायरल कार्बन. मेसो कंपाऊंडमध्ये कायरल कार्बन असतो बट ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. मेसो कंपाऊंड हा कसा आहे ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहे. कायरल कार्बन ॲटम असून सुद्धा ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. फाय ड्यू टू POS म्हणजे काय प्लेन ऑफ सिमेट्री. मेसो कंपाऊंडमध्ये काय असते प्लेन ऑफ सिमेट्री असते. प्लेन ऑफ सिमेट्री म्हणजे काय आपण एक्झाम्पलमध्ये पाहणार आहेत. त्यानंतर पाहिच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे मेसो कंपाऊंड्स आर अकायरल काय म्हणले, कारण हे ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहेत. जे ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतात त्यांना कायरल म्हणतात. ऑप्टिकली इनॲक्टिव्ह रिझन काय ड्यू टू इंटरनल कॉम्पेन्सेशन. नीट शेडन रॅसिमिक मिक्सचर कसा आहे ऑप्टिकली इनॲक्टिव्ह ड्यू टू एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन. मेसो कंपाऊंडसुद्धा कसा आहे ऑप्टिकली इनॲक्टिव्ह, पण याचं रिझन काय ड्यू टू इंटरनल कॉम्पेन्सेशन. आता इंटरनल कॉम्पेन्सेशन म्हणजे काय
पहा हे एक्झाम्पल पहा. ह्या एक्झाम्पलमध्ये जर समजा आपण बरोबर मधून जर एक प्लेन टाकला, तर हा मॉलिक्यूल 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड झाला. पहा हा जो वरचा पार्ट आहे आणि हा जो खालचा पार्ट आहे ते दोन्ही पार्ट कसे आहेत, इक्वलच आहेत. याचा अर्थ बरोबर मधून जर आपण प्लेन टाकला तर हा मॉलिक्यूल काय झाला, 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड झाला. म्हणून अशा प्लेनला काय म्हणतात, प्लेन ऑफ सिमेट्री म्हणतात. आणि ज्या कंपाऊंडमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री असते ते सर्व कंपाऊंड कसे असतात, मेसो कंपाऊंड असतात. आणि ह्या प्लेन ऑफ सिमेट्रीमुळेच हे कशात ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहेत, म्हणजेच इंटरनल कॉम्पेन्सेशन आहे त्याच्यामध्ये. इंटरनल कॉम्पेन्सेशन याच्यामध्ये हे जे आहेत ते आहेत 2 कायरल कार्बनेटम. 2 कायरल कार्बनेटम असून सुद्धा हा कसा आहे, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह ड्यू टू प्रेझेन्स ऑफ प्लेन ऑफ सिमेट्री ड्यू टू इंटरनल कॉम्पेन्सेशन. त्यानंतर त्याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स. कंपाऊंडचे ऑप्टिकल आयसोमर्स कसे काढायचे, तर त्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे, 2:n. तर हे n म्हणजे काय, तर नंबर ऑफ कायरल कार्बनेटम याचा अर्थ असिमेट्रिक कार्बनेटम. फॉर एक्झाम्पल लॅक्टिक ॲसिडमध्ये यांची व्हॅल्यू किती आहे, याचा अर्थ लॅक्टिक ॲसिडमध्ये असिमेट्रिक कार्बनेटम 1 आहे. याचा अर्थ लॅक्टिक ॲसिडचे आपल्याला किती आयसोमर्स पाहायला मिळतील, 2 आयसोमर्स पाहायला मिळतील. ऑप्टिकल आयसोमर्स कोणते आयसोमर्स, तर ऑप्टिकल आयसोमर्स. सेम त्या टाईप 2-क्लोरोब्युटेनमध्ये यांची व्हॅल्यू 1 आहे. याचा अर्थ असिमेट्रिक कार्बनेटम 1 आहे. आणि त्यामुळे याच्यासुद्धा आपल्याला किती पाहायला मिळतील, 2 ऑप्टिकल आयसोमर्स पाहायला मिळतील. ग्लुकोज, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल. ग्लुकोजमध्ये असिमेट्रिक कार्बनेटम किती आहेत, ग्लुकोजमध्ये असिमेट्रिक कार्बनेटम आहेत 4. 2:4 करा किती होतील, 16. तर ग्लुकोजमध्ये 16 ऑप्टिकल आयसोमर्स पाहायला मिळतात. स्क्रीनशॉट घ्या. न्यू पॉईंट RS कॉन्फिगरेशन. RS कॉन्फिगरेशन याच्यावरती आपल्याला CET 2019मध्ये 3 ते 4 क्वेश्चन विचारले होते. RS कॉन्फिगरेशन कंपाऊंड दिला जातो. कंपाऊंडचं RS कॉन्फिगरेशन आपल्याला आयडेंटिफाय करायचं असतं. याच्यामध्ये फर्स्ट आहे इफ लोएस्ट प्रायोरिटी. जर लोएस्ट प्रायोरिटी, आता ही म्हणजे कायरल कार्बनेटमला जो ॲटम अटॅच आहे त्याला काय द्यायची, प्रायोरिटी द्यायची. त्याला काय द्यायची, प्रायोरिटी म्हणजे 1 2 3 4 नंबर द्यायचे. आपल्याला माहीत आहे की प्रायोरिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक नंबर. प्रायोरिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक नंबर. ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त त्याची प्रायोरिटी जास्त. आता इथे पहा, जर समजा लोएस्ट प्रायोरिटी हे डॅशला अटॅच असेल, डॅश म्हणजेच काय, बिलो दी प्लेन असेल. दिस इज कायरल कार्बनेटम. याला जे 4 ॲटम अटॅच आहेत किंवा ग्रुप अटॅच आहेत त्यांना आपण काय द्यायचे, प्रायोरिटी द्यायचे. इकडे काय अटॅच आहे, ब्रोमीन, हायड्रोजन, क्लोरीन. आणि इथे फर्स्ट ॲटम कोणता आहे, कार्बन आहे. CH3 ग्रुप आहे, पण त्या ग्रुपमधला कोणता ॲटम याला अटॅच आहे, कायरल कार्बनेटमला, तर कार्बनेटम अटॅच आहे. म्हणजे कार्बनेटम कन्सिडर करायचा आहे. ब्रोमीनचा ॲटॉमिक नंबर हायेस्ट आहे ह्या 4हीमध्ये. त्यामुळे ब्रोमीनची प्रायोरिटी काय असेल, फर्स्ट असेल. त्यानंतर क्लोरीनची प्रायोरिटी सेकंड असेल. ह्या कार्बनमध्ये आणि हायड्रोजनमध्ये कार्बनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे, त्यामुळे CH3 झाला थर्ड प्रायोरिटी आणि हायड्रोजन झाला फोर्थ प्रायोरिटी. इफ लोएस्ट प्रायोरिटी कुठे आहे सांगा, लोएस्ट प्रायोरिटी म्हणजे फोर्थ प्रायोरिटी. लोएस्ट म्हणजे फोर्थ कुठे आहे, डॅशला आहे. तर पहा याचं RS नॉमिनिक्लेचर कसं आयडेंटिफाय करायचं, जो फर्स्ट आहे त्या फर्स्टवरती आपला पेन टाकवायचा आहे. त्यानंतर काय करायचं, 1 2 3 ही सिक्वेन्स ठेवायची. 1 नंतर काय ठेवायचं, 2 आणि 2 नंतर काय ठेवायचं, 3. 1 नंतर काय येणार सांगा, 4ला इग्नोर करा थोडा वेळ. 1 2 3 आहे, इकडे 3 येते, इकडे 2 येते, त्यामुळे काय ना ही डायरेक्शन आहे. ही डायरेक्शन कोणती आहे, तर ही डायरेक्शन आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर कॉन्फिगरेशन काय, यस. आणि जर समजा क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर कॉन्फिगरेशन काय, आर. समजलं सर्वांना. आता इथं लोएस्ट प्रायोरिटी जर डॅशला अटॅच असेल तर त्याच्यामध्ये काही चेंज करायचं नाही, ॲज इट इज. अँटी क्लॉकवाईज झालं तर एस कॉन्फिगरेशन लिहायचं, क्लॉकवाईज झालं तर आर कॉन्फिगरेशन लिहायचं. एकदम इझी आहे. पुढे इफ लोएस्ट प्रायोरिटी ॲट वेज. जर समजा लोएस्ट प्रायोरिटी वेजला असेल, याच्यामध्ये 1 2 3 4 प्रायोरिटी द्या. इथे काय अटॅच आहे, कार्बन ऑक्सिजन हायड्रोजन. कार्बन ऑक्सिजन हायड्रोजनमध्ये ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे, त्यामुळे काय जाणार, OHला फर्स्ट प्रायोरिटी. इथे पण कार्बन. कार्बनचा ॲटॉमिक नंबर कसा आहे, सेम आहे. इथे 6 इथे 6. तर पुढच्या ॲटमकडे द्यायचं. इथे पुढचा ॲटम ऑक्सिजन आहे, इथे पुढचा ॲटम हायड्रोजन आहे, त्यामुळे ऑक्सिजन आणि हायड्रोजनमध्ये कंपॅरिझन करा. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे, त्यामुळे COHला जाणार सेकंड प्रायोरिटी, CH3ला जाणार थर्ड प्रायोरिटी आणि हायड्रोजनला जाणार फोर्थ प्रायोरिटी. आता इथे पहा पेन कुठे टाकवायचं आपल्याला, 1ला, म्हणजे इथे 1 नंतर काय येणार 2 नंतर काय येणार 3. पहा कोणती डायरेक्शन आहे, दिस इज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन.
अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये कॉन्फिगरेशन काय आहे यस आले. पण इथे जर आपण बघितलं लोएस्ट प्रायोरिटी हा कुठे वेजला आहे, हा कुठे आहे वेजला आहे म्हणजे अबोव द प्लेन आहे. तर काय करायचं यसचं कॉन्फिगरेशन हे काय करायचं कॉन्फिगरेशन जे कॉन्फिगरेशन आले ते कॉन्फिगरेशन काय करायचं चेंज करायचं. म्हणजे यसचं करणार आर अँड आर इज दी करेक्ट आन्सर, यस इज नॉट करेक्ट. जर समजा इन फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला कसा ओळखणार एक व्हर्टिकल लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईन जर तुम्हाला दिसले तर याचा अर्थ तो कोणता फॉर्म्युला आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये आपण फर्स्ट काय करूया प्रायोरिटी देऊया. हायड्रोजन ब्रोमीन क्लोरीन फ्लोरीन. ब्रोमीनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे 1, क्लोरीनचा 17 आहे ॲटॉमिक नंबर आहे त्यामुळे सेकंड प्रायोरिटी क्लोरीनला जाणार. फ्लोरीनचा 9 आहे त्यामुळे ॲटॉमिक थर्ड प्रायोरिटी याला जाणार आणि फोर्थ प्रायोरिटी 4ला जाणार. लोएस्ट प्रायोरिटी हे कुठं आहे व्हर्टिकल, लोएस्ट प्रायोरिटी कुठं आहे व्हर्टिकल लाईनला. जर समजा लोएस्ट प्रायोरिटी म्हणजे फोर्थ प्रायोरिटी हे जर व्हर्टिकल लाईनला असेल तर त्याच्यामध्ये काही चेंज करायचा नाही आहे. नो चेंज इन कॉन्फिगरेशन, नो चेंज इन कॉन्फिगरेशन. 1 कुठे सांगा इथे 1 नंतर कुठे जायचं 2 कडे, 2 नंतर 3 कडे. म्हणजे डायरेक्शन कोणते आले सांगा क्लॉकवाईज डायरेक्शन आली, क्लॉकवाईज डायरेक्शन आली याचा अर्थ हे कॉन्फिगरेशन कोणतं आहे आर कॉन्फिगरेशन आहे. जर समजा इफ लोएस्ट प्रायोरिटी हॉरिझॉन्टल असेल, जर लोएस्ट प्रायोरिटी म्हणजे फोर्थ प्रायोरिटी हे जर हॉरिझॉन्टल असेल तर कॉन्फिगरेशन काय करायचं इथं चेंज करायचं. इथे सर्वांच्या लक्षात इथे वेजला असेल तर काय करायचं कॉन्फिगरेशन जे आले ते चेंज करायचं. आर आलं तर एस करायचं, एस आलं तर आर करायचं. डॅशला असेल तर नो चेंज, जर डॅशला असेल तर नो चेंज. इथे 1 2 3 4 काय असणार इथे पहा कार्बन हायड्रोजन कार्बन ऑक्सिजन. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे त्यामुळे फर्स्ट प्रायोरिटी याला जाणार. CH आणि CH3मध्ये याला सेकंड जाणार प्रायोरिटी कारण इथे कार्बन इथे कार्बन, कार्बनवरून डिसाईड नाही करता येणार तर पुढच्या ॲटमकडे जायचं. पुढचा ॲटम ऑक्सिजन, पुढचा ॲटम हायड्रोजन. ऑक्सिजन हायड्रोजनमध्ये ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर जास्त त्यामुळे ही 2 हे काय होणार थर्ड आणि हे काय होणार फोर्थ. इथं आपलं पेन टाकवायचं आहे 1 वरती, 1 नंतर 2, 2 नंतर 3. हे कोणतं कॉन्फिगरेशन आलं सांगा क्लॉकवाईज आहे ना, हे क्लॉकवाईज आलं तर कॉन्फिगरेशन काय सांगा आर. पण लोएस्ट प्रायोरिटी कुठे हॉरिझॉन्टल आहे, हॉरिझॉन्टल आहे. लोएस्ट प्रायोरिटी जर हॉरिझॉन्टल असेल तर कॉन्फिगरेशन काय करायचं चेंज करायचं यस कॉन्फिगरेशन. म्हणजे ह्या कंपाऊंडचं कॉन्फिगरेशन काय यस कॉन्फिगरेशन. येते सर्वांच्या लक्षात आर हे आपलं करेक्ट आन्सर नाही आहे. लक्षात आलं. व्हर्टिकल असेल तर चेंज करायचं नाही आहे, हॉरिझॉन्टल असेल तर चेंज करायचं. कोणता ग्रुप हॉरिझॉन्टल असेल तर लोएस्ट प्रायोरिटी. त्यानंतर पहा JMENS नाही CET 2019मध्ये हा क्वेश्चन विचारला होता. यांची प्रायोरिटी ऑर्डर लिहा फॉर RS नॉमेनक्लेचर RS कॉन्फिगरेशन. प्रायोरिटी ऑर्डर कुणाची प्रायोरिटी फर्स्ट असेल, कुणाची सेकंड असेल, कुणाची थर्ड असेल आणि कुणाची फोर्थ असेल सांगा. याच्यामध्ये फर्स्ट ॲटम कोण अटॅच आहे डॅश, ज्या ॲटमला डॅश आहे तो ॲटम फर्स्ट कायरल कार्बन ॲटमला अटॅच असणार. ओके त्यामुळे पहा इथे सल्फरचा ॲटॉमिक नंबर किती आहे 16. इथे कार्बनचा किती आहे 6. इथे कार्बनचं किती आहे 6. इथे नायट्रोजनचं किती आहे 7. मग मला सांगा फर्स्ट प्रायोरिटी कोणाची होणार तर फर्स्ट प्रायोरिटी आली SO3. फर्स्ट प्रायोरिटी SO3 कारण ॲटॉमिक नंबर जास्त आहे. त्यानंतर कोण येणार NO2 येणार कारण नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 आहे. त्यानंतर आता इथे ॲटॉमिक नंबर 6 आहे, इथे ॲटॉमिक नंबर 6 आहे तर दोन्हीचा ॲटॉमिक नंबर सेम आहे. तर अशा वेळेस काय करायचं मग पहा कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये काय आहे डबल बॉन्ड आहे. पहा याचा अर्थ कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड, कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड आहे. याचा अर्थ हा कार्बन नीट लक्षात कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये कोणता बॉन्ड आहे डबल बॉन्ड आहे. त्यावेळेस काय करायचं पहा जर तुम्हाला प्रायोरिटी काढायची असेल तर पहा यातला मी काय केला एक बॉन्ड रिमूव्ह केला आणि त्या ठिकाणी एक काय केला मी ऑक्सिजन. कार्बन ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड आहे याचा अर्थ कार्बन हा 2 ऑक्सिजन ॲटमला अटॅच आहे. इथे पहा कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड आहे याचा अर्थ कार्बन आणि कार्बन हा किती ऑक्सिजन ॲटमला अटॅच आहे तर 2 ऑक्सिजन ॲटमला अटॅच आहे. आता इथे पहा फर्स्ट ॲटम कोणता आहे कार्बन, इथे फर्स्ट ॲटम अटॅच आहे कार्बन, दोन्हीचा ॲटॉमिक नंबर सेम. तर आपल्याला कार्बन ॲटमवरून डिसाईड करता येणार नाही तर आपण काय करूया पुढच्या ॲटमकडे जाऊया. पहा इथे कार्बनला पुढचा ॲटम कोणता आहे ऑक्सिजन, तर इथे कार्बनला पुढचा ॲटम कोणता आहे ऑक्सिजन. इथे कार्बनला पुढचा ॲटम कोणता आहे ऑक्सिजन, इथे कार्बनला पुढचा ॲटम आहे ऑक्सिजन. इथे कार्बनला पुढचा ॲटम कोणता आहे ऑक्सिजन, इथे कार्बनला पुढचा ॲटम कोणता आहे हायड्रोजन. आता आपल्याला ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबरवरून प्रायोरिटी डिसाईड करता येईल. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे आणि हायड्रोजनचा कमी आहे त्यामुळे COHला काय जाणार थर्ड प्रायोरिटी जाणार. म्हणजे इथे काय सांगा C डबल बॉन्ड OH आणि C डबल बॉन्ड OHला जाणार फोर्थ प्रायोरिटी. CET 2019मध्ये विचारलेला हा क्वेश्चन आहे डिक्रीजिंग ऑर्डर. दिस इज फर्स्ट प्रायोरिटी,
दिस इज सेकंड प्रायोरिटी, दिस इज थर्ड प्रायोरिटी अँड दिस इज फोर्थ प्रायोरिटी. स्क्रीनशॉट घ्या. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अरिन्स. दिस इज अरिन, दिस इज ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. जर तुम्ही ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनचे एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन रिमूव्ह केले आणि त्या ठिकाणी जर तुम्ही हॅलोजन ॲड केले तर कोणते कंपाऊंड तयार होतात? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अरिन्स म्हणजेच हॅलोरिन तयार होतात. याच्यामध्ये कंपाऊंड, कॉमन नेम अँड IUPAC नेम. दिस इज मोनोहॅलो अरिन. एक हायड्रोजन रिमूव्ह झाला आहे, त्या ठिकाणी एक हॅलोजन अटॅच झाला आहे. दिस इज मोनोहॅलोरिन. मोनोहॅलोरिनचं कॉमन नेम आणि IUPAC नेम सेम असतं. फॉर एक्झाम्पल ह्या कंपाऊंडचं कॉमन नेम आहे क्लोरोबेन्झिन, ह्या कंपाऊंडचं IUPAC नेम आहे क्लोरोबेन्झिन. त्यानंतर डायहॅलोरिन. दिस इज डायहॅलोरिन. दोन हॅलोजन ॲटम अटॅच आहेत डायरेक्ट ॲरोमॅटिक रिंगला. दिस इज डायहॅलोअरिन. डायहॅलोअरिनमध्ये कॉमन नेम लिहिताना पोझिशन इंडिकेट करायच्या ऑर्थो, मेटा आणि पॅरा. याच्यामध्ये जर तुम्ही हा क्लोरीन जर कन्सिडर केला तर याच्या रिस्पेक्टमध्ये ही जी पोझिशन आहे ती पोझिशन कोणती आहे? ऑर्थो पोझिशन आहे. ऑर्थो पोझिशनला सेकंड सेल अटॅच आहे, त्यामुळे इथं लिहिलं आपण O. दोन आहेत त्यामुळे डाय, CL क्लोरो, ऑर्थो डायक्लोरो बेन्झिन. याचं IUPAC नेम कसं लिहिणार? तर याचं IUPAC नेम लिहिताना काय करायचं? कोणतंही कार्बन टर्म तुम्ही फर्स्ट कन्सिडर करू शकता डायहॅलोअरिनमध्ये, आणि जर दोन्हीच्या दोन्ही हॅलोजन ॲटम सेम असतील तर कोणताही कार्बन टर्म तुम्ही फर्स्ट कन्सिडर करू शकता. सपोज दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, दिस इज सेकंड कार्बन टर्म. फर्स्टला CL, सेकंडला CL, 1,2 डायक्लोरो अँड लास्ट वर्ड इज बेन्झिन. याचं IUPAC नेम काय झालं? 1,2 डायक्लोरो बेन्झिन. त्यानंतर याच्यामध्ये पहा नेक्स्ट एक्झाम्पल. आता ह्या एक्झाम्पलचं कॉमन नेम लिहायचं आहे. दिस इज डायहॅलोअरिन. पहा दोन हॅलोजन हे जे आहेत ते डिफरंट आहेत. पोझिशन सांगा कोणतं आहे? पोझिशन सेम आहे. पोझिशन कोणतं आहे? पॅरा पोझिशन. अल्फाबेटिकली लिहा. कॉमन नेम लिहिताना अल्फाबेटिकली. पोझिशन कोणतं आहे? पॅरा पोझिशन आहे, त्यामुळे P फर्स्ट लिहिलं. याचं कॉमन नेम काय येणार? ब्रोमो. याचं काय येणार? क्लोरो. अल्फाबेटिकली B फर्स्ट येईल, त्यामुळे याचं कॉमन नेम काय झालं? P ब्रोमो क्लोरोबेन्झिन. पॅरा ब्रोमो क्लोरोबेन्झिन. याचं IUPAC नेम कसं लिहायचं? IUPAC नेम लिहिताना जो अल्फाबेटिकली फर्स्ट येतो त्याला फर्स्ट नंबर द्या. ब्रोमिन फर्स्ट येतो अल्फाबेटिकली, त्यामुळे फर्स्ट नंबर. त्यानंतर क्लॉकवाईज करा किंवा अँटी क्लॉकवाईज करा. क्लॉकवाईज करा किंवा अँटी क्लॉकवाईज करा. हा CL कोणत्या पोर्शन येतोय? 4 पोर्शन येतोय. नाव लिहिताना सुद्धा अल्फाबेटिकली लिहायचं. 1 ब्रोमो 4 क्लोरो बेन्झिन. 1 ब्रोमो 4 क्लोरो बेन्झिन. त्यानंतर याच्यामध्ये पहा नेक्स्ट आहे. आता इथे पहा बेन्झिनला एक हॅलोजन अटॅच आहे आणि एक फंक्शनल ग्रुप अटॅच आहे, तर आपला फंक्शनल ग्रुप काय होईल? मेन होईल. फंक्शनल ग्रुप मेन आहे. फंक्शनल ग्रुपच्या रेस्पेक्टमध्ये ब्रोमिन कोणत्या पोझिशनला अटॅच आहे? तर ऑर्थो पोझिशनला अटॅच आहे, त्यामुळे फर्स्ट ऑर्थो. त्यानंतर याचं नाव लिहायचं ब्रोमो. आणि बेन्झिनला जर OH ग्रुप अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो? फेनॉल. ऑर्थो ब्रोमो फेनॉल. IUPAC नेम लिहिताना काय करायचं? फंक्शनल ग्रुपला फर्स्ट नंबर द्यायचा आहे. आता तुमची नंबरिंग कशा होणार? क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये होणार. जर समजा बेन्झिनला जर फंक्शनल ग्रुप अटॅच असेल तर नेहमी फंक्शनल ग्रुपला फर्स्ट नंबर द्यायचा, हॅलोजनला द्यायचा नाही आहे. म्हणजे सांगा काय होणार? 2 ब्रोमो फेनॉल. सेकंडला ब्रोमिन आहे, त्यामुळे 2 ब्रोमो फेनॉल. पहा याचं कॉमन नेम आपण सर्वच कंपनीला कॉमन नेम नाही देऊ शकत, याचं कॉमन नेम नाही आहे. याचं IUPAC नेम पहा. बेन्झिनला 3 हॅलोजन ॲटम अटॅच आहेत. बेन्झिनला जर 3 हॅलोजन अटॅच असतील मग ते सेम असतो किंवा डिफरंट असतो. काय यूज करायचा? लोएस्ट सम रूल यूज करायचा. इथं लोएस्ट सम रूल. जर तुम्ही ह्या CLला फर्स्ट कन्सिडर केलं तर तुमचा नंबरिंग कशा होणार आहे? क्लॉकवाईज होणार की अँटी क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4. तर ही जी तुम्ही नंबरिंग केली आहे याची जी सम आहे ती सम कशी येणार आहे? लोएस्ट येणार आहे. 4 + 2 6, 6 + 1 7 येणार. बाकी याला तुम्ही फर्स्ट कन्सिडर केलं, याला फर्स्ट कन्सिडर केलं तर 7पेक्षा ते सम कशा जाणार? हायस्ट जाणार. तर तुम्हाला थिअरीमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. याचं मग IUPAC नेम करणार 1 2 4 ट्रायक्लोरो बेन्झिन. 1 2 4 ट्रायक्लोरो बेन्झिन. आता इथे पहा तीनही डिफरंट आहेत, तर फर्स्ट काहीच करायचा? लोएस्ट सम रूल आणि नंतर अल्फाबेटिकल ऑर्डर. फर्स्ट लोएस्ट सम रूल. दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, दिस इज सेकंड, थर्ड अँड फोर्थ. पहा अल्फाबेटिकली फर्स्ट कोण येईल? ब्रोमिन. 1 ब्रोमो 4 क्लोरो 2 नायट्रो बेन्झिन. 1 ब्रोमो 4 क्लोरो 2 नायट्रो बेन्झिन. सॉरी इथे 2 राहिलेलं पहा. येथे सर्वांच्या लक्षात 1 ब्रोमो 4 क्लोरो 2 नायट्रो बेन्झिन हे झालं याचं IUPAC नेम. जस्ट स्क्रीनशॉट. नेचर ऑफ CX बॉन्ड इन अरायल हॅलाइड. अरायल हॅलाइडमध्ये जो CX बॉन्ड आहे त्याचं नेचर पहा. दिस इज अरायल हॅलाइड क्लोरोबेन्झिन. याच्यामध्ये हॅलोजन ॲटमवरती किती लोन पेअर आहेत? 3 लोन पेअर आहेत. जसं नायट्रोजन ॲटमवरती 1 असते, ऑक्सिजन ॲटमवरती 2 असतात, तसं हॅलोजन ॲटमवरती किती आहेत? 3 लोन पेअर आहेत. हॅलोजन ॲटमवरती असणारी लोन पेअर आणि हे जे बेन्झिनचे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत त्यामध्ये काय आहे? कॉन्ज्युगेशन आहे आणि म्हणून आपल्याला याच्यामध्ये काय पाहायला मिळतो? रेझोनन्स पाहायला मिळतो. यातली एक लोन पेअर इथे शिफ्ट होईल, त्यामुळे काय होणार?
ह्या कार्बनचे व्हॅलन्स हे डिस्टर्ब होणार आणि म्हणून हे पाय इलेक्ट्रॉन परत काय होणार इथे शिफ्ट होणार. म्हणजे ह्या लोन पेअरमुळं ह्या सीमध्ये आणि सीएलमध्ये कोणता बॉन्ड तयार झाला डबल बॉन्ड तयार झाला आणि हे पाय इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले त्यामुळे ह्या कार्बन टेबल त्याला निगेटिव्ह चार्ज. हां कार्बन आणि क्लोरीनमध्ये कोणता बॉन्ड तयार झाला डबल बॉन्ड तयार झाला ड्यू टू रेझोनन्स. म्हणजे इथे कोणते कॅरेक्टर आलं डबल बॉन्ड कॅरेक्टर आलं आणि डबल बॉन्ड कॅरेक्टर आपल्याला माहिती आहे. डबल बॉन्ड जर आला तर आपल्याला माहिती आहे बॉन्ड लेंथ कार्बन कार्बन सिंगल बॉन्डपेक्षा कार्बन कार्बन डबल बॉन्डची जी लेंथ आहे ती कशी असते कमी असते. म्हणजे तुम्ही जर बॉन्ड लेंथ ऑर्डर जर तुम्ही बघितले तर सिंगल बॉन्डची लेंथ जास्त असते डबल बॉन्डपेक्षा आणि डबल बॉन्डची लेंथ असते ट्रिपल बॉन्डपेक्षा. आता इथे पहा डबल बॉन्ड कॅरेक्टर आल्यामुळे ड्यू टू डबल बॉन्ड कॅरेक्टर CX बॉन्ड इन अराल हॅलाइड CX बॉन्ड इन अराल हॅलाइड इज शॉर्टर इन लेंथ अँड स्ट्रॉंगर दॅन CX बॉन्ड इन अल्काइल हॅलाइड. आपल्याला मते अल्काइल हॅलाइड लास्ट लेक्चरला आपण अल्काइल हॅलाइड पाहिलं होतं. अल्काइल हॅलाइडमध्ये पण C आणि X बॉन्ड आहे आणि अराल हॅलाइडमध्ये पण CX बॉन्ड आहे. परंतु अराल हॅलाइडमधला हा जो CX बॉन्ड आहे तो कसा आहे शॉर्ट आहे. याचा अर्थ याची जी लेंथ आहे ती लेंथ कशी आहे कमी आहे दॅन अल्काइल हॅलाइड आणि त्यामुळेच जर लेंथ शॉर्ट असेल जर बॉन्डची लेंथ जर शॉर्ट असेल तर तो कसा असतो स्ट्रॉंग असतो आणि त्यामुळे अराल हॅलाइडमधला हा जो CX बॉन्ड आहे तो कसा आहे स्ट्रॉंग बॉन्ड आहे आणि त्यामुळे स्ट्रॉंग बॉन्ड आहे आणि अल्काइल हॅलाइडमधला जो CX बॉन्ड आहे तो कसा आहे वीक आहे. इझी बॉन्ड कोणता ब्रेक होईल इझिली बॉन्ड कोणता ब्रेक होईल तर अल्काइल हॅलाइडमधला जो बॉन्ड आहे तो वीक बॉन्ड आहे त्यामुळे तो इझिली ब्रेक होईल आणि त्यामुळेच अल्काइल हॅलाइडची रिॲक्टिव्हिटी ही अराल हॅलाइडपेक्षा कशी आहे जास्त आहे. इथे आपण रिॲक्टिव्हिटी पण लिहिलं आहे अल्काइल हॅलाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन अराल हॅलाइड्स. तर त्याचं रिझन काय तर हेच रिझन आहे. लक्षात ठेवा अराल हॅलाइडमधला हॅलो अरेनमधला जो CX बॉन्ड आहे तो कसा आहे शॉर्ट आणि स्ट्रॉंग आहे दॅन CX बॉन्ड इन अल्काइल हॅलाइड आणि त्यामुळे अल्काइल हॅलाइडमधला हा जो बॉन्ड आहे तो इझिली ब्रेक होतो आणि त्यामुळे याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन. याच्यामध्ये आपण दोन मेथड पाहतोय. त्यामध्ये फर्स्ट मेथड आहे बाय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. कोणती रिएक्शन आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. फॉर एक्झाम्पल बेन्झिनमध्ये आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन करूया. बेन्झिनची रिएक्शन आपण करूया क्लोरीनसोबत इन प्रेझेन्स ऑफ AlCl3. तर AlCl3 हा काय आहे लेविस ॲसिड कॅटलिस्ट आहे. कोणता आहे लेविस ॲसिड कॅटलिस्ट. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होणार म्हणजे काय होणार आपल्याला माहिती आहे बेन्झिनमध्ये प्रत्येक कार्बन ॲटमला एक हायड्रोजन ॲटम अटॅच आहे. हा H आणि ह्यातला एक Cl काय रिमूव्ह होणार HCl रिमूव्ह होणार. इथला जो सेकंड सेल आहे तो इथे अटॅच होणार काय तयार होणार क्लोरोबेन्झिन अँड दिस इज हॅलोअरिन दिस इज अराल हॅलाइड. म्हणजे बेन्झिनपासून आपण अराल हॅलाइड प्रिपेअर करू शकतो बाय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. त्यानंतर ब्रोमिन तुम्ही यूज केला तर काय तयार होणार ब्रोमोबेन्झिन तयार होणार. इथे एक्झाम्पल पहा इथे एक्झाम्पल आहे टोल्यून. इथे एक्झाम्पल कोणता आहे टोल्यून आहे. पहा आता याच्यामध्ये कोणकोणत्या पोझिशन्स आहेत दिस इज ऑर्थो पोझिशन दिस इज मेटा पोझिशन अँड दिस इज पॅरा पोझिशन ओके. हां आपण जर समजा Cl2 सोबत रिएक्शन केली टोल्यूनचे इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 तर रिएक्शन होणार कुठे ऑर्थोला होणार मेटाला होणार का पॅराला होणार तर ते डिपेंड कशावरती आहे बेन्झिनला हा जो ग्रुप अटॅच आहे त्या ग्रुपवरती डिपेंड आहे. दिस इज ऑर्थो-पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. दिस इज ऑर्थो-पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. बेन्झिनला जो ग्रुप अटॅच आहे CH3 अल्काइल ग्रुप ते कसं आहे ऑर्थो-पॅरा डायरेक्टिंग आहे आणि ऑर्थो-पॅरा डायरेक्टिंग असल्यामुळं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कुठे होतात ऑर्थो आणि पॅरा पोर्शन होतात. एकदम इझी आहे. मग सांगा ऑर्थोला एक सेल अटॅच करा पॅराला एक सेल अटॅच करा म्हणजे काय तयार होईल ऑर्थो क्लोरोटोल्यून अँड पॅरा क्लोरोटोल्यून. तर याच्यामध्ये कोणता मेजर आहे तर पॅरा क्लोरोटोल्यून हा कसा आहे मेजर आहे ड्यू टू स्टेरिक रिपल्शन. ह्या CH3मध्ये आणि ह्या Clमध्ये काय आहे स्टेरिक रिपल्शन जास्त आहे त्यामुळे हा अनस्टेबल कंपाऊंड आहे. इथे स्टेरिक रिपल्शन खूप कमी आहे आणि त्यामुळे तो स्टेबल कंपाऊंड आहे आणि त्यामुळे तो आपल्याला मेजर मिळतो. दिस इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. पॅरा कंपाऊंड कसा आहे मेजर. आता इथे पहा टोल्यूनची रिएक्शन जर आपण Cl2 सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ लाईट इथे आपण काय यूज केले लेविस ॲसिड कॅटलिस्ट. तर रिएक्शन कोणती झाली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन झाली. आणि जर समजा आपण टोल्यूनची रिएक्शन क्लोरीनसोबत केली इन प्रेझेन्स ऑफ लाईट इथे आपण काय यूज केलं सांगा लाईट यूज केली तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होत नाही. म्हणजे बेन्झिन पार्टला ही रिएक्शन होत नाही. रिएक्शन कुठे होते तर साईड चेनला रिएक्शन होते. म्हणजे यातला एक H जाणार CH3चा एक H जाणार त्या ठिकाणी एक सेल अटॅच होणार म्हणजे आपल्याला काय मिळणार बेन्झिल क्लोराईड अँड दिस इज कॉल्ड फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन. दोन्ही मला डिफरन्स समजला आहे.
लेविस ॲसिड कॅटलिस्ट जर तुम्ही यूज केला तर रिएक्शन कुठं होणार, बेन्झीन रिंगला रिएक्शन होणार, ऑर्थो आणि पॅरापोर्शनला. जर तुम्ही लाईट यूज केली तर रिएक्शन बेन्झीन रिंगला होणारच नाही आहे, रिएक्शन कुठं होणार, साईड चेनला होणार, CH3ला होणार. त्यामुळे आपल्याला काय मिळणार, दिस कंपाऊंड मिळणार. दिस इज बेन्झाइल क्लोराइड अँड दिस इज फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन. दिस इज इलेक्ट्रोफिलिक, दिस इज फ्री रॅडिकल. नीट लक्ष ठेवा, लाईट यूज केलं तर फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन, लेविस ॲसिड कॅटलिस्ट यूज केलं तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. स्क्रीनशॉट पहा. सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन आहे सँडमेयर रिएक्शन. सँडमेयर रिएक्शनसुद्धा आपण काय करू शकतो, हॅलोअरिन प्रिपेअर करू शकतो. याच्यामध्ये फर्स्ट काय केलं जातं, दिस इज ॲनिलिन. रिएक्शन इथून स्टार्ट करतात, इथून स्टार्ट करत नाहीत. दिस इज ॲनिलिन, बेन्झिनला NH2 ग्रुप पाठायचे. जर आपण ॲनिलिनची रिएक्शन NaNO2 आणि HCl सोबत केली, सोडियम नायट्राइट अँड HCl सोबत केले, किंवा आपण याची रिएक्शन HNO2 सोबत केली, कारण या दोघांच्या मिक्सरमधूनच काय तयार होतो, HNO2 तयार होतो. दिस इज नायट्रस ॲसिड. रिएक्शनचं टेम्परेचर किती आहे, 0 to 5 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर पण कधी कधी विचारू शकतात. फर्स्ट काय तयार होईल सांगा, डायझोनियम सॉल्ट तयार होईल. अँड दिस डायझोनियम सॉल्ट इज नोन ॲज बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज डायझोटायझेशन रिएक्शन. डायझोटायझेशन रिएक्शन म्हणजे काय, कन्वर्जन ऑफ प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन इनटू डायझोनियम सॉल्ट इज कॉल्ड डायझोटायझेशन. आता त्यानंतर डायझोनियम सॉल्ट तयार झाला आहे, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. दिस इज डायझोनियम सॉल्ट, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. बेन्झीन डायझोनियम क्लोराइडची रिएक्शन जर तुम्ही Cu2Cl2 सोबत केली, Cu2Cl2 याचा अर्थ क्युप्रस क्लोराइड, किंवा कधी कधी हे असंही लिहितात CuClHCl. तर यालाही काय म्हणतात, क्युप्रस क्लोराइड. हा कंपाऊंड किंवा हा कंपाऊंड दोन्हीमध्येही कॉपरची ऑक्सिडेज स्टेट किती आहे, +1 ऑक्सिडेज स्टेट आहे. त्यामुळे याला काय म्हणायचं, क्युप्रस क्लोराइड. इन HCl तर काय तयार होतो, क्लोरोबेन्झीन तयार होतो. हा N2+Cl- पूर्णपणे रिमूव्ह होऊन त्या ठिकाणी काय अटॅच होतो, हॅलोजन अटॅच होतो, Cl. कोणता, Cl. त्यामुळे कंपाऊंड आपल्याला कोणता म्हणतो, क्लोरोबेन्झीन. इथून कोणता गॅस बाहेर पडेल पहा, इथून N2 गॅस बाहेर पडेल, नायट्रोजन गॅस बाहेर पडेल. जर तुम्ही Cu2Br2 यूज केलं इन प्रेझेन्स ऑफ HBr, क्युप्रस ब्रोमाइड, तर काय तयार होणार, ब्रोमोबेन्झीन तयार होणार. नीटले शेकडा Cu2Br2 यूज केलं तर काय तयार होणार, ब्रोमोबेन्झीन तयार होणार. CuCnHCn, हायड्रोजन सायनाइड जर तुम्ही यूज केलं तर सायनोबेन्झीन तयार होणार, बेन्झो नायट्राइल तयार होणार. इथे हॅलोअरिन तयार झालेलं नाही आहे, परंतु इम्पॉर्टंट आहे CuCn. HCn जर तुम्ही यूज केलं तर काय तयार होणार, Cn अटॅच होणार, म्हणजे क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन, Cn, सायनोबेन्झीन. जर तुम्ही बेन्झीन डायझोनियम क्लोराइडपासून जर तयार केले तर ह्या रिएक्शनला काय म्हणतात, सँडमेयर रिएक्शन म्हणतात. ह्या तिन्ही रिएक्शनला काय म्हणतात, सँडमेयर रिएक्शन म्हणतात. बेन्झीन डायझोनियम क्लोराइडपासून क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन, सायनोबेन्झीन जर आपण प्रिपेअर केलं तर त्या रिएक्शनला काय म्हणतात, सँडमेयर रिएक्शन म्हणतात. जर आपल्याला आयोडोबेन्झीन प्रिपेअर करत असेल तर काय करायचं, बेन्झीन डायझोनियम क्लोराइडला हीट करायचं पोटॅशियम आयोडाईडसोबत. एकदम सिम्पल आहे. हा KCl रिमूव्ह होणार, हा N2 गॅस रिमूव्ह होणार. हा जो आयोडीन आहे तो आयोडीन याला अटॅच होणार, काय करणार, आयोडोबेन्झीन. बट दिस इज नॉट सँडमेयर रिएक्शन. ही सँडमेयर रिएक्शन नाही आहे, प्रिपरेशन ऑफ आयोडोबेन्झीनचे. लक्षात आलं. पुढे जर आपण बेन्झीन डायझोनियम क्लोराइडची रिएक्शन HbF4 सोबत केली, HbF4चं नाव आहे फ्लोरोबोरिक ॲसिड. फ्लोरोबोरिक ॲसिड सोबत रिएक्शन केले तर फर्स्ट आपल्याला काय मिळेल, हा सॉल्ट मिळेल. हा H आणि हा Cl, हा Cl HCl रिमूव्ह होणार. हा जो BF4 आहे तो BF4 ह्या N2+ ला अटॅच होणार, हा सॉल्ट तयार होणार. आणि याला जर तुम्ही हीट केलं तर कोणता कंपाऊंड तयार होतो, याला हीट केल्यानंतर कोणता कंपाऊंड तयार होतो, फ्लोरोबेन्झीन तयार होतो. याच्यामधला N2+ हा N2 गॅसच्या फॉर्ममध्ये रिमूव्ह होतो, BF3 मॉलिक्यूल रिमूव्ह होतो, बोरॉन ट्रायफ्लोराइड एक फ्लोरीन शिल्लक राहतो, तो बेन्झीनला अटॅच होतो. अँड दिस इज कॉल्ड फ्लोरोबेन्झीन. अँड द नेम ऑफ दिस रिएक्शन इज बाथ-स्किमन रिएक्शन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट रिएक्शन, बाथ-स्किमन रिएक्शन. याचा अर्थ जर आपल्याला ॲनिलिनपासून फ्लोरोबेन्झीन बनवायचं असेल तर कोणती रिएक्शन आहे, बाथ-स्किमन रिएक्शन. बेन्झीन डायझोनियम क्लोराइडची रिएक्शन HbF4 सोबत फर्स्ट करायची, नंतर हीट करायचं, फ्लोरोबेन्झीन तयार होतो. अँड दिस इज कॉल्ड बाथ-स्किमन रिएक्शन. जर समजा आपण कॉपर HCl यूज केलं, Cu2Cl2च्या ऐवजी आपण काय यूज केलं, ओनली कॉपर. इथं CuCl नाही आहे किंवा Cu2Cl नाही आहे, इथे काय आहे सांगा, ओनली कॉपर पावडर आहे. कॉपर इन HCl तर काय तयार होईल, क्लोरोबेन्झीन. कॉपर इन HBr सोबत रिएक्शन केली तर काय तयार होईल, ब्रोमोबेन्झीन. म्हणजे बेन्झीन डायझोनियम क्लोराइडची रिएक्शन जर तुम्ही कॉपर सोबत केली इन HCl तर काय तयार होतो, क्लोरोबेन्झीन. बेन्झीन डायझोनियम क्लोराइडची रिएक्शन जर तुम्ही कॉपर सोबत केली HBr सोबत इन HBr तर काय तयार होतो, ब्रोमोबेन्झीन तयार होतो. The name of this reaction is Gattermann reaction.
सँडमे रिएक्शन वेगळी, गॅटरमन रिएक्शन वेगळी. मेन डिफरन्स काय, तर इथे काय यूज केलं जातं, Cu2Cl2 यूज केला जातो आणि इथे काय यूज केला जातो, ओनली कॉपर. इथे कॉपरचा सॉल्ट आहे आणि इथे ओनली कॉपर आहे. दिस इज द डिफरन्स बिटवीन सँडमे रिएक्शन अँड गॅटरमन रिएक्शन. घ्या स्क्रीनशॉट. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलोरिन्स. याच्यामध्ये फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आहे बॉइलिंग पॉईंट. वी नो दॅट बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलर मास. ॲज ए मोलर मास इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉईंट ऑल्सो इन्क्रीजेस. इथे आयोडोबेन्झिन, ब्रोमोबेन्झिन, क्लोरोबेन्झिन, फ्लोरोबेन्झिन कुणाचं मोलर मास जास्त असेल तर आयोडोबेन्झिनचा मोलर मास जास्त आहे, कारण बेन्झिन सगळीकडे सेम आहे, फक्त हॅलोजनमध्ये डिफरन्स आहे. ह्या हॅलोजनचा ॲटॉमिक मास जास्त आहे, त्यामुळे आयोडोबेन्झिनचा मोलर मास जास्त येईल आणि त्यामुळे आयोडोबेन्झिनचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त आहे. दिस इज ऑर्डर. आयोडोबेन्झिनचा बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त, फ्लोरोबेन्झिनचा बॉइलिंग पॉईंट सर्वात कमी. फॉर आयसोमेरिक डायहॅलोबेन्झिन OPM लष्ट, OPM O ऑर्थो, P पॅरा, M मेटा. ऑर्थो डायक्लोरोबेन्झिनचा बॉइलिंग पॉईंट जास्त दॅन पॅराक्लोरो दॅन मेटाक्लोरो. त्यानंतर मेल्टिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंट पहा, मेल्टिंग पॉईंट ऑर्डर काय, POM, POM, POM. दोन्हीमध्ये बॉइलिंग पॉईंट असो किंवा मेल्टिंग पॉईंट असो, मेटा कुठे सांगा, शेवटलाच आहे. मेटा कुठे सांगा, शेवटलाच आहे. फक्त OP आणि POमध्ये तुम्हाला चेंज करावं लागेल. मेल्टिंग पॉईंट जर असेल तर मेल्टिंग पॉईंटसाठी काय लक्षात ठेवायचं, PO, पॅरा, ऑर्थो, मेटा. त्यानंतर थर्ड आहे डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंट इज, डायपोल मोमेंट म्यू इज इक्वल टू Q इंटू डिस्टन्स. जिथे डिस्टन्स जास्त तिथं डायपोल मोमेंट जास्त इन हॅलोरिन्स. याच्यामध्ये C आणि आयोडीनमध्ये डिस्टन्स जास्त आहे, कारण आयोडीनची साईज जास्त आहे आणि त्यामुळे आयोडोबेन्झिनचा डायपोल मोमेंट हा ब्रोमोबेन्झिनपेक्षा जास्त दॅन क्लोरोबेन्झिन दॅन फ्लोरोबेन्झिन. त्यानंतर डायपोल मोमेंट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू थीटा. थीटा म्हणजेच काय, थोडक्यात अँगल बिटवीन टू हॅलोजन. फॉर आयसोमेरिक डायहॅलोबेन्झिन इथे पहा, दोन हॅलोजनमध्ये थीटा डायपोल मोमेंट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू थीटा. थीटा म्हणजेच काय, अँगल बिटवीन टू हॅलोजन. तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये सांगतो हे. काय करायचं, ही लाईन खाली आणायची, ही लाईन खाली आणा. किती अँगल होईल सांगा इथे, तर ह्या दोन क्लोरीनच्या मध्ये किती अँगल आहे, 60 डिग्री. ही लाईन खाली आणा, ही लाईन अटॅच करा, हे किती येणार 120 डिग्री. हे पण लाईन अटॅच करा, तर किती होणार आहे, हे दोन क्लोरीन कशा आहेत, 180 डिग्री अँगलमध्ये आहे. जिथे थीटा कमी तिथे डायपोल मोमेंट जास्त. थीटा कमी कुठे आहे, इथे आहे, त्यामुळे याचा डायपोल मोमेंट जास्त. दिस इज डायपोल मोमेंट ऑर्डर. म्हणजेच ऑर्थो डायक्लोरोबेन्झिनचा डायपोल मोमेंट हा मेटा डायक्लोरोबेन्झिनपेक्षा जास्त असेल दॅन पॅरा डायक्लोरोबेन्झिन. जिथे दोन हॅलोजनमध्ये अँगल जर जास्त असेल तर तिथं डायपोल मोमेंट कमी. घ्या स्क्रीनशॉट. केमिकल रिएक्शन्स ऑफ हॅलोरिन्स. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहतोय न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. तर याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे अरायल हॅलाइड्स आर लेस रिएक्टिव्ह. अरायल हॅलाइड्स आर लेस रिएक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. तर अरायल हॅलाइड म्हणजेच हॅलोरिन हे कशा आहेत, लेस रिएक्टिव्ह आहेत. तर रिझन काय त्याचं, पाठीमागं आपण हे रिझन पाहिले, रेझोनन्स. कार्बन हॅलोजनमध्ये जो बॉन्ड आहे तो कसा आहे, डबल बॉन्ड कॅरेक्टरमुळे तो शॉर्ट आणि स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे इझिली ब्रेक होत नाही. त्यामुळे अरायल हॅलाइड हे कशा आहेत, लेस रिएक्टिव्ह आहेत टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. त्यानंतर याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट हा आहे, इफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, फॉर एक्झाम्पल NO2 इज इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. If electron withdrawing group, for example NO2 at ortho and para position directly proportional to reactivity. याचा अर्थ काय, as the electron withdrawing group for example NO2 at ortho and para position increases, its reactivity also increases. कोणत्या पोझिशनला पाहिजे, तर कोणत्या पोझिशनला पाहिजे, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला असेल तरच रिएक्टिव्हिटी काय होते, इन्क्रीज होते. फॉर एक्झाम्पल क्लोरोबेन्झिन आणि हा कंपाऊंड पहा, क्लोरोबेन्झिन आणि 1-chloro-4-nitrobenzyl ह्या दोनच कंपाऊंडमध्ये अजून आधी आपण कंपॅरिझन करूया. इथे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कुठेही अटॅच नाही आहे, ऑर्थो मेटा पॅरा कुठेही नाही, पण ह्या कंपाऊंडमध्ये पॅरा पोर्शनला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे आणि त्यामुळे ह्या दोन कंपाऊंडचे जर तुम्ही कंपॅरिझन केले तर हा कंपाऊंड कसा आहे, ह्या कंपाऊंडपेक्षा मोर रिएक्टिव्ह आहे. आता पहा, ह्या दोनची जर आपण कंपॅरिझन केले तर इथे 2 इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच आहेत ऑर्थो अँड पॅरा पोर्शनला, त्यामुळे याच्यापेक्षा याची रिएक्टिव्हिटी कशी असेल, जास्त असेल आणि याच्यापेक्षा याची रिएक्टिव्हिटी कशी असेल, जास्त असेल. तुम्हाला विचारू शकतात विच ऑफ दी फॉलोइंग इज मोस्ट रिएक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. मोस्ट रिएक्टिव्ह कोण आहे, तर हा कंपाऊंड इथे
तीनही पोझिशनला म्हणजे 2 ऑर्थो पोझिशन आणि 1 पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन विड्रॉन ग्रुप अटॅच आहे आणि त्यामुळे याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे. हा Cl इझिली बाहेर पडू शकतो. याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे, याची रिॲक्टिव्हिटी सर्वात कमी. समजले, दिस इज इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. तर हॅलोअरेन्समध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स पाहायला मिळतात. कोणत्या पोर्शनला होतात? ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कोणत्या पोर्शनला होतात? ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. रिझन काय सांगा? रिझन काय? आपल्याला माहिती आहे हॅलोजन ॲटमवरती किती लोन पेअर असतात? 3 लोन पेअर असतात. एक लोन पेअर इथे शिफ्ट होणार, परत हे पाय इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होणार, म्हणजे निगेटिव्ह चार्ज कुठे येणार? ऑर्थो पोझिशन येणार. पुढच्या स्ट्रक्चरमध्ये निगेटिव्ह चार्ज कुठे येणार? पहा इथे निगेटिव्ह चार्ज आला, पुढे काय येणार? पॅरा पोझिशनला निगेटिव्ह चार्ज, परत पुढे काय येणार? ऑर्थो पोझिशनला निगेटिव्ह चार्ज. म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठे जास्त आहे? तर ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला जास्त आहे आणि त्यामुळे ऑर्थो पॅरा पोझिशनला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स होतात. येणारा जो इलेक्ट्रोफाईल आहे, इलेक्ट्रोफाईल कसा असतो? इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतो. इलेक्ट्रोफाईल इलेक्ट्रॉन डेफिशियंट असल्यामुळे तो अशा पोझिशनला जाणार, अशा पोझिशनला अटॅच होणार की जिथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. मग इलेक्ट्रॉन डेन्सिटी क्लोरोबेन्झिनमध्ये जास्त कुठं आहे? तर ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला ड्यू टू प्लस यम इफेक्ट. हा जो Cl आहे तो Cl कोणत्या पेट शो करतोय? प्लस यम इफेक्ट शो करतोय आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला जास्त होते आणि त्यामुळे येणारा इलेक्ट्रोफाईल ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला अटॅच होतो आणि म्हणून इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कोणत्या पोझिशनला होतात? ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. त्यानंतर आपण पाहूया फर्स्ट. जर आपण क्लोरोबेन्झिनची रिएक्शन, हे समजले सर्वांना? जर आपण क्लोरोबेन्झिनची रिएक्शन Cl2 सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ AlCl3, इन प्रेझेन्स ऑफ AlCl3, तर काय होणार? एक Cl ऑर्थोला अटॅच होणार, एक Cl पॅराला अटॅच होणार. एक मिळणार आपल्याला ऑर्थो डायक्लोरोबेन्झिन, दुसरा मिळणार आपल्याला पॅरा डायक्लोरोबेन्झिन अँड दिस इज कॉल्ड हॅलोजिनेशन रिएक्शन. पहा जो Cl अटॅच झाला आहे, हा जो इलेक्ट्रोफाईल अटॅच झाला आहे तो कुठे अटॅच झाला आहे? ऑर्थोला, आणि हा इलेक्ट्रोफाईल कुठे अटॅच झाला आहे? पॅराला. याच्यामध्ये मेजर सांगा कोण असेल? तर इथं स्टेरिक रिपल्शन जास्त आहे त्यामुळे हा अनस्टेबल आहे, हा मायनर आहे आणि हा मेजर आहे. इथे सर्वच रिएक्शनमध्ये कोणतं कंपाऊंड मेजर आहे? पॅरा कंपाऊंड मेजर आहे. ओके, इथे सर्वच कंपाऊंडमध्ये सर्वच रिएक्शनमध्ये कोणतं कंपाऊंड मेजर आहे? तर पॅरा कंपाऊंड पॅरा आयसोमर मेजर आहे. दिस इज कॉल्ड हॅलोजिनेशन रिएक्शन, क्लोरिनेशन रिएक्शन. लक्षात आलं? एक Cl ऑर्थोला अटॅच करता, एक Cl पॅराला अटॅच करता, पॅरा कंपाऊंड मेजर. त्यानंतर क्लोरोबेन्झिनची रिएक्शन जर आपण नायट्रिक ॲसिड सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ H2SO4, दिस इज कॉल्ड नायट्रेटिंग मिक्सचर. ए मिक्सचर ऑफ HNO3 अँड H2SO4 इज कॉल्ड नायट्रेटिंग मिक्सचर. हा HNO3 अजून आपण असं पण लिहू शकतो OHNO2. रिएक्शन कुठून सांगा? ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला. ऑर्थोचा H आणि हा OH काय रिमूव्ह होणार? H2 रिमूव्ह होणार. इथे इलेक्ट्रोफाईल कोणता राहिला? NO2 प्लस, तो अटॅच होणार ऑर्थोला आणि पॅराला. आपल्याला मिळणार हे कंपाऊंड. ओके, 1 क्लोरो 2 नायट्रोबेन्झिन अँड 1 क्लोरो 4 नायट्रोबेन्झिन विच इज मेजर 1 क्लोरो 4 नायट्रोबेन्झिन. इथे सर्वांच्या लक्षात, इथे जो पॅरा कंपाऊंड आहे तो पॅरा कंपाऊंड कसा आहे? मेजर आहे. समजतं ना सर्वांना? दिस इज मेजर. पॅरा आयसोमर मेजर अँड दिस रिएक्शन इज कॉल्ड एज नायट्रेशन रिएक्शन. त्यानंतर जर आपण क्लोरोबेन्झिनला हीट केलं इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, तर H2SO4 अजून आपण असं लिहू शकतो OHSO3H. रिएक्शन कुठं होणार? ऑर्थो आणि पॅराला. ऑर्थोचा H घ्या आणि हा OH काय रिमूव्ह होणार? H2 रिमूव्ह होणार. हा जो SO3H ग्रुप अटॅच आहे तो ऑर्थोला अटॅच करा आणि पॅराला अटॅच करा. आपल्याला मिळेल हा कंपाऊंड 2 क्लोरो बेन्झिन सल्फोनिक ॲसिड 4 क्लोरो बेन्झिन सल्फोनिक ॲसिड अँड दिस इज सल्फोनेशन रिएक्शन. H2SO4 सोबत रिएक्शन केली की सल्फोनेशन रिएक्शन. दिस इज मेजर कंपाऊंड 4 क्लोरो बेन्झिन सल्फोनिक ॲसिड किंवा पॅरा क्लोरो बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. त्यानंतर याच्यामध्ये बेन्झिनची रिएक्शन जर आपण अल्काइल हॅलाइड सोबत केली, फॉर एक्झाम्पल मिथाइल क्लोराईड सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ AlCl3, तर काय होणार? ऑर्थोचा H आणि हा Cl HCl रिमूव्ह होणार. इतर राहिलेला जो मिथाइल ग्रुप आहे तो मिथाइल ग्रुप ऑर्थो पोझिशनला अटॅच होणार, नेक्स्टमध्ये पॅरा पोझिशनला अटॅच होणार. आपल्याला मिळणार हे 2 कंपाऊंड. दिस इज ऑर्थोक्लोरोटोल्युइन अँड दिस इज पॅराक्लोरोटोल्युइन. पॅराक्लोरोटोल्युइन इज मेजर कंपाऊंड, पॅरा आयसोमर इज मेजर अँड दिस इज कॉल्ड फ्रिडेल क्राफ्ट अल्कायलेशन. ह्या रिएक्शनला काय म्हणतात? फ्रिडेल क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन असं म्हणतात. पुढे क्लोरोबेन्झिनची रिएक्शन जर आपण ॲसिटिल क्लोराईड सोबत केली, दिस इज कॉल्ड ॲसिटिल क्लोराईड इन AlCl3, तर काय होणार? ऑर्थोचा H आणि हा Cl काय रिमूव्ह होणार? HCl रिमूव्ह होणार. C डबल बॉन्ड O फर्स्ट अटॅच होणार याला, C डबल बॉन्ड O आणि त्याला पुढे काय अटॅच आहे? CH3. दिस इज कॉल्ड ऑर्थोक्लोरो ॲसिटोफेनॉन.
ऑर्थो पोझिशनला Cl आहे, त्यामुळे ऑर्थोक्लोरो. आणि बेन्झिनला जर C डबल बॉन्ड OCH3 अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो ॲसिटोफेनॉन. 2 क्लोरो ॲसिटोफेनॉन आणि याचं नाव काय 4 क्लोरो ॲसिटोफेनॉन. अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज फ्रीडेल क्राफ्ट्स असायलेशन रिएक्शन. कारण हायड्रोजन ॲटम असायल ग्रुपनं रिप्लेस झाला आहे म्हणून असायलेशन. हायड्रोजन जर अल्कायल ग्रुपनं रिप्लेस झाला तर अल्कायलेशन. समजलं सर्वांना. तर ह्या होत्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. याच्यामध्ये मेजर कोणता आहे पॅरा आयसोमर इज मेजर. घ्या स्क्रीनशॉट. रिएक्शन विथ मेटल्स याच्यामध्ये आपण 3 रिएक्शन पाहतोय. फर्स्ट इज फिटिक रिएक्शन, सेकंड इज अल्मंड रिएक्शन अँड थर्ड इज उर्स फिटिक रिएक्शन. फिटिक रिएक्शन म्हणजे काय आपल्याला काय करायचे आहेत तर हॅलो अरिनचे आपल्याला 2 मॉलिक्यूल घ्यायचे आहेत. फॉर एक्झाम्पल क्लोरोबेन्झिनचे आपण 2 मॉलिक्यूल घेतलेत इन प्रेझेन्स ऑफ. आपल्याला काय करायचं आहे तर ह्या 2 हॅलो अरिनला आपल्याला काय करायचं आहे सोडियम मेटलसोबत रिॲक्ट करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ इथर. तर काय होणार पहा हे 2 NaCl रिमूव्ह होणार. हे बेंझरिंग एकमेकाला कनेक्ट होणार. दोघांच्यामध्ये सिंगल बॉन्ड तयार होईल. अँड दिस कंपाऊंड इज नोन ॲज बायफेनॉल अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज फिटिक रिएक्शन. फिटिक रिएक्शन म्हणजे काय फिटिक रिएक्शन म्हणजे अरायल हालाइड रिएक्ट्स विथ सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ इथर टू गेट बायफेनॉल. दिस रिएक्शन इज नोन ॲज फिटिक रिएक्शन. देन अल्मंड रिएक्शन सेम रिएक्शन आहेत फक्त याच्यामध्ये काय चेंज आहे मेटलमध्ये फक्त चेंज आहे. पहा इथे काय तयार होणार हा Cl आणि हा कॉपर. काय रिमूव्ह होणार CuCl2. काय बुकमध्ये इथे 2Cu केलं आहे. काय बुकमध्ये इथे 2Cu आहे तर काय रिमूव्ह होणार 2CuCl रिमूव्ह होणार. येथे सर्वांच्या लक्षात. हे बेंझरिंग एकमेकाला कनेक्ट होणार सिंगल बॉन्डने अँड दिस इज कॉल्ड बायफेनॉल. अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज अल्मंड रिएक्शन. तर अल्मंड रिएक्शन म्हणजे काय हॅलो अरिन अरायल हालाइड रिएक्ट्स विथ कॉपर मेटल इन प्रेझेन्स ऑफ इथर to give biphenyl and this reaction is known as Ullmann reaction. What is the difference between Fittig reaction and Ullmann reaction? Only metal. Reactant same आहे, product same आहे, फक्त मेटलमध्ये डिफरन्स आहे. इथे आपण मेटल कोणतं यूज करतोय सोडियम मेटल आणि इथे आपण मेटल कोणतं यूज करतोय कॉपर मेटल. फक्त मेटलमध्ये डिफरन्स आहे. कॉपर असेल तर अल्मन म्हणायचं, सोडियम असेल तर फिटिक म्हणायचं. आता इथे पहा उर्स फिटिक रिएक्शन म्हणजे काय तर उर्स फिटिक रिएक्शन म्हणजे काय उर्समध्ये आपण काय करतो 2 मॉलिक्युल्स अल्कायल हालाइड. फिटिकमध्ये आपण काय करतो 2 मॉलिक्युल्स अरायल हालाइड. तर उर्स फिटिक म्हणजे काय तर 1 मॉलिक्यूल अल्कायल हालाइड घ्यायचा आणि 1 मॉलिक्यूल अरायल हालाइड घ्यायचा आणि याची रिएक्शन करायची सोडियम मेटलसोबत इन प्रेझेन्स ऑफ इथर. काय रिमूव्ह होणार हे 2 NaCl रिमूव्ह होणार. ह्या बेंझरिंगमध्ये आणि ह्या आरमध्ये सिंगल बॉन्ड तयार होईल आणि आपल्याला हा कंपाऊंड मिळेल. आर म्हणजे काय एनी अल्कायल ग्रुप काय तयार होईल अल्कायल बेंझिन हा कंपाऊंड तयार होईल. अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज उर्स फिटिक रिएक्शन. तर उर्स फिटिक रिएक्शन म्हणजे काय 1 molecule of alkyl halide and 1 molecule of aryl halide is treated with sodium metal in presence of ether. It gives alkyl benzene. This reaction is known as Ursfitig reaction. समजले सर्वांना. आता याच्यामध्ये जर समजा आपण CH3Cl घेतला CH3Cl तर काय तयार होईल बेंझरिंगला CH3 ग्रुप अटॅच होईल आणि दिस इज कॉल्ड टोल्यून. कोणतं कंपाऊंड तयार होईल टोल्यून तयार होईल. जर तुम्ही इथं C2H5Cl घेतला तर इथे C2H5 ग्रुप अटॅच होईल इथाइल बेंझिन. तर ह्या झाल्या सर्व रिएक्शन्स. तर याच्यामध्ये जो एक पॉईंट राहिलेला आहे कोणता युजेस ऑफ हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरिन्स म्हणजे युजेस ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स अँड अरिन्स याचे युजेस तुम्ही घरी करायचे आहेत. तर ठीक आहे. तर इथे आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स अँड अरिन्स हा आपण शॉर्टमध्ये टॉपिक डिस्कस केलेला आहे. 2 लेक्चरमध्ये आपण हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला अल्कोहोल फेनॉल्स अँड इथर्स हा टॉपिक आपण शॉर्टमध्ये पाहूया. थँक्यू.